अरे नमस्कार नमस्कार, ये हे काय ह्याच्यात मसाले सर्व मिरच्या त्या आपण ठेवलेल्या आहेत. नक्कीच मी तुम्हाला सांगेन 1933 आज आमची ही चौथी पिढी आहे. आम्ही ह्या मसाला क्षेत्रामध्ये काम करतोय आणि हा मसाला क्षेत्रामध्ये आम्ही देखील खूप चांगली याच्यामध्ये काय म्हणू शकतो की आम्ही डिजिटल थोडे झालेलो आहोत. तू इकडे बघू शकशील तर ही आहे आपली संकेश्वरी मिरची. ही आपली महाराष्ट्रातल्या गड इंग्लज भागामध्ये याचं उत्पादन होतं. ही अशी लांब असते, पातळ साली जिला आपण बोलू शकतो संकेश्वरी. आज मार्केटमध्ये रॅलिश नावाच्या डुप्लिकेट मिरच्या येतात आणि तिला संकेश्वरी म्हणून विकलं जातं. पण संकेश्वरी ही मिरची हिचं प्रामुख्याने मसाल्यामध्ये चवीचं योगदान खूप मोठं असतं. मी लोकांना आवाहन करेन की थोडीफार तरी संकेश्वरी मिरची आपल्या मसाल्यामध्ये तुम्ही टाकत राहा. ही आहे लवंगी मिरची. ही मसाल्यामध्ये तिखटचं काम करते. हिला तेजा देखील म्हटलं जातं. ही आहे आपली काश्मीरी मिरची. ही प्रामुख्याने कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये हिचं उत्पादन होतं. ही मसाल्यामध्ये हिचं काम असतं ते म्हणजे रंगाचं. लाल रंग छान येतो तो म्हणजे काश्मीरी मिरची याच्यानुसार. ही आहे बेडगी. ही रंग आणि चव दोघांचं काम करते मसाल्यामध्ये. ही प्रामुख्याने कर्नाटक येथील बेडगी किंवा गुंटूर या भागामध्ये हिचं उत्पादन जास्त प्रमाणात होतं. ह्या सर्वांचं मिश्रित करून आपण हा मसाला तयार करतो. ही आहे रेशमपट्टा मिरची. ही कमी तिखट असते पण ही मसाला बाइंडिंग करता काम खूप चांगल्या प्रकारे करते. रेशमपट्टा अशा प्रकारच्या विविध मिरच्या वापरून आपण आपले मसाले तयार करत असतो. आपण पाहू शकाल इकडे आता मिरच्याचं दंडी कट आणि मिरच्या साफ करण्याचं काम चालू आहे. ह्या सर्व मिरच्या ह्या आमच्या ज्या महिला आहेत त्यांना देखील एक रोजगार आम्ही इकडे उपलब्ध करतो आणि त्यांच्याकडनं मिरच्या तोडण्याचं काम होतं आणि आपल्या ग्राहकांना आम्ही दंडी कट करून साफ करून चांगल्या प्रकारच्या मिरच्या त्यांना उपलब्ध करून देतो. मिरच्या तर आपण पाहिल्याच आहेत. मिरच्यावर लागणारे मसाल्यामध्ये ज्याचं मेन हे असतं ते म्हणजे हे खडे मसाले. टोटल 32 प्रकारचे खडे मसाले हे आपण मिरच्यामध्ये टाकतो. ही काळी मिरी आहे. ही आपल्या भारतामध्ये दक्षिण भागामध्ये ह्याचं उत्पादन होतं. केरळ असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल. काळी मिरी बघा एकदम प्रॉपर एकदम अशी शाईन करणारी आहे. याला कुठचंही आपण काही लावलेलं नाही. ही नॅचरल काळी मिरी आहे. एक एक दाणा तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे आहे जायफळ. जायफळचा एक एक खडा बघा कसा आहे. हा देखील आपल्या दक्षिणमध्ये ह्याचं उत्पादन होतं. ही आहे जायपत्री. हे जायफळच्या बाहेरील जे आवरण असतं त्याच्यावर झालेली ही जायपत्री असते. ह्याला कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागतात चांगलं उत्पादन येण्यासाठी. ही आहे आपली दालचिनी. ही आपण व्हिएतनामवरनं इम्पोर्ट करतो. दालचिनी तुम्ही पाहू शकता इकडे. दालचिनी ही मसाल्यामध्ये खूप चांगल्या ह्याच्यामध्ये सुगंध येण्यासाठी काम करते. हे आपले धने. हे आपल्या भारतातील मध्य प्रदेशमध्ये इंदोर, ह्याला इंदोरी धने आपण बोललो होतो. हे आहेत हिरवेगार धने. ह्याला तुम्ही चोळून जर पाहिलं तर ह्याचा वास पाहिला तर खूप छान येतो. हे आहे आपलं हळकुंड. हे हळकुंड आपल्या भारतामधील तामिळनाडूतील सेलम, ज्याला आपण सेलमचे हळकुंड म्हणतो. हे औषधी देखील आहेत. लगेच हाताला बघा तुम्ही बघितलं तसं हळद लागली आहे. ही आहे हिरवी वेलची. हा एक एक दाणा याचा 8-8 mm आहे. असे आपल्याकडे 32 प्रकारचे खडे मसाले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन जेवढे तुम्ही चांगल्या प्रकारचे खडे मसाले आपल्या मसाल्यामध्ये वापराल मसाल्याची लाईफ तर राहीलच प्लस मसाल्याला चव देखील चांगली राहील आणि त्याचा वास सुगंध देखील चांगला येईल. हा आहे आपला मिरची भाजण्याचा सेक्शन. आता तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम आपण त्यामध्ये हळकुंड आणि खडा टाकला आहे. हळकुंड आणि खडे थोडं भाजायला वेळ लागतात त्यामुळे आपण सर्वप्रथम हळकुंड आणि खडे टाकतो. त्यानंतर तुम्ही पाहिले असेल तर सर्वात त्याने खडे मसाले पहिले तो भाजून घेत आहे. सर्वात शेवटी आपण खसखस टाकतो कारण खसखस काही लवकर जळू शकते त्यामुळे सर्वात शेवटी आपण खसखस टाकतो. आता आपण मिरच्या टाकत आहोत. आता ह्या मिरच्या आपण छान प्रकारे चांगल्या ह्याच्यामध्ये आपण ह्या भाजून घेतलेल्या आहेत. आता ह्या भाजल्यानंतर आपण ह्यांना घेऊन जाणार डंकामध्ये आपल्या जे आपले जुन्या ह्याच्यामध्ये आपण डंकावर कुटत होतो त्यामध्ये आता हे आपण घेऊन चाललो डंकामध्ये कुटायला. तुम्ही माझ्या इथे पाहू शकता हे आहेत आपले डंकावर आता मसाल्याचं काम चालू आहे. आता हे आमचे 4 डंक इथे आहेत 6 डंक आमच्या फॅक्टरीमध्ये. आमच्याकडे स्वतःचे आमचे 10 डंक आहेत. त्यामुळे आम्ही सांगतो की आमच्याकडे मसाला 2 तासामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आवडीनुसार हवा तसा आम्ही बनवून देतो. आपण पाहतोय मसाला कुटायला वेळ लागतो. आता हळूहळू मसाला हा प्रॉपरली आता बारीक होत चालला आहे. आता ह्या मसाल्याला हळूहळू आता आपण चाळणीमध्ये चाळण मारून जेणेकरून ज्याच्यामध्ये फक्त मसाला जसा हवा तसा बारीक आपल्याला तुम्ही बोलाल तसं आम्ही करून देतो. आता तुम्ही बघत असाल हा मसाला एकदम प्रॉपर बारीक झालेला आहे. चांगला रंग देखील आलेला आहे, चांगला सुगंध देखील आलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचे कस्टमर आम्हाला कॉल करतात, फोन करतात, व्हॉट्सअप करतात की आम्हाला मसाला ऑनलाईन हवा आहे. तर तुम्हाला दाखवतो ऑनलाईन मसाला आम्ही पॅक करून देतो कसा. कारण ग्राहकाच्या मनात शंका असते की माझा मसाला फुटून येऊ शकतो किंवा डॅमेज येऊन जाऊ शकतो. तर आम्ही ऑनलाईन मसाला पाठवण्यासाठी जी काळजी घेतो ती काळजी तुम्हाला दाखवतो की नक्की आम्ही पॅकिंग कशी करतो. या तुम्ही पाहू शकाल कस्टमरचा हा कस्टमाइज मसाला म्हणजे त्याच्या प्रमाणानुसार हा मसाला बनवलेला आहे. त्यांनी सांगितलं की हा मसाला मला विरारला घरपोच करायचा आहे. तर ही आता आपल्याला विरारला ही डिलिव्हरी होणार आहे. आमची पॅकेजिंग पहा कशी असते. ही आपण ग्राहकाला पिशवी पण देतो.
जी आपल्या दुकानातली पिशवी असते ती. याला पुन्हा बबल रॅप केलं जातं, जेणेकरून ह्याच्यावरती जरी काही ठेवलं तरी आतल्या मसाल्याला काही होणार नाही. त्यानंतर अजून एका पिशवीमध्ये टाकलं जातं. अशा प्रकारे 3D लेअर आपण ह्याला पॅकिंग करतो. अशा प्रकारे हा त्याचा पार्सल रेडी झालेला आहे हँडल विथ केअरचं. इथे त्याचा ॲड्रेसचा स्टिकर येतो. हा तुम्ही मसाला पहिला जरी पडला जरी फेकला तरी देखील तुमचा मसाला हा आतमध्ये तसा असतो. आणि याच्या आम्हाला ग्राहकांचे खूप देखील रिव्ह्यूज येतात. जर तुम्हाला पाहिजे असेल आमच्याकडे गुगलवरती 4.8 आम्हाला रेटिंग्स आहेत, तर 3000च्या वरती आम्हाला कमेंट्स आहेत. तर मी नक्की तुम्हाला सांगेन, तुम्हाला तर GW खामकरचा हा मसाला ऑनलाईन पाहिजे असल्यास तुम्ही आमच्या वेबसाईटवर डायरेक्टली संपर्क करू शकतात किंवा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकतात. त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट या सर्व आपल्या मार्केटवरती आमचा हा मसाला उपलब्ध आहे. नक्की एकदा तुम्ही GW खामकरचा मसाला एकदा ऑर्डर करा, स्वाद घ्या आणि आपल्या घराचं आपलं घरगुती जेवण खूप चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घ्या.